साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सगळेजण मीराची वाट बघत असतात. तेव्हा निरुपमा म्हणते की मीरा अजून येत नाही म्हणजे नक्कीच तिला यायचे नसेल असे ती म्हणते. त्यावर सत्या म्हणतो की जर मीरा येणार नसेल तर मला सुद्धा यायचं नाहीये. तेव्हा निरुपमा म्हणते ठीक आहे, मग तू नको येऊस, आणि सगळे जायला निघतात. तेव्हाच अर्धे जण म्हणतात की नाही नाही, यायला पाहिजेस. म्हणजेच रिया आणि रवी म्हणतात की दादा तू यायला पाहिजेस. त्यानंतर सत्या बोलतो की जर मीरा आली नाही तर मी सुद्धा येणार नाही, मीरा आली तरच मी येईल. त्याच्यावर पंकज म्हणतो की नाही, तुझं येणं खूप गरजेचं आहे, तू आलास तर बरं होईल. त्याच्यानंतर देविका ही त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते की पंकज हा असे का बोलत आहे. त्यावर सत्या म्हणतो की काय झालं एवढं, का मी आलो नाही तर तुला करमणार नाही आहे का, मी येणं एवढं महत्त्वाचं तुला का वाटत आहे. असे बोलल्यानंतर सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतात आणि घरातले सगळेजण पंकजला म्हणतात की तू चक्क सत्याबद्दल असं बोलत आहेस. तेव्हा पंकज म्हणतो सत्याला की तू आलास तरच गाडी चालवशील ना, तुझ्याशिवाय कोण गाडी चालवणार आहे. तेव्हा सत्या म्हणतो की हां बरोबर आहे, तुला नेहमी जवळचे पल्ले गाठायचे असतात, लांबचे पल्ले तुला गाठायचे नसतात. असे बोलल्यावर निरुपमा म्हणते आता तुम्ही सगळेजण गप्प बसा. तेव्हा रिया म्हणते की थांबा आहे, मी फोन लावते तिला, आणि फोन लावताच क्षणी तिकडून मागून मीरा येते आणि ती एकदम घाईगडबडीत असते. तर सध्या तिला विचारतो कुठे गेलेलीस. तेव्हा ती म्हणते ऑर्डर होती ना म्हणून गेलेली. पण निरुपमा मात्र तिच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा सत्या तिला म्हणतो की तू अजून तयार झाली नाहीस, जा लवकर जाऊन तयार हो. तेव्हा मीरा म्हणते हो तयार होते मी, माझी ऑर्डर होती ना त्याच गडबडीत होती म्हणून मी तयारी केली नाही. तेव्हा निरुपमा म्हणते की बघितलंत का, अजून हिची तयारी नाही. तेव्हा सुधाकर निरुपमाला म्हणतो की अगं असू दे, करेल ती पटकन तयारी. आणि तेव्हा सुधाकर मीराला म्हणतो की जा आणि लवकर जाऊन तयार हो. तेव्हा निरुपमा मात्र मनातल्या मनात मीराला ओरडत असते आणि बोलत असते की काय ही मीरा अशी. त्याच्यानंतर आजी इकडे मात्र खूप खुश असते कारण सगळे चाललेले असतात. आणि इकडे मात्र पंकजला कोणाचा तरी फोन येतो आणि तो गुपित फोन असतो, त्यामुळे तो बोलायला दुसरीकडे जातो. त्या फोनवर पंकज असं बोलत असतो की नवीन वर्षामध्ये मला कॅनडाला जायचं आहे, मी जी तुला कामं दिलेली आहेत ती झाली ना, असं बोलतो आणि फोन ठेवतो. त्याच्यानंतर मागून देविका येते आणि तेव्हा पंकज देविकाला म्हणतो की सगळी कामं झालेली आहेत. तेव्हा सत्या मीरासाठी कपाटातून ड्रेस आणतो आणि तिला तो फोर्स करत असतो की हा ड्रेस घाल. तेव्हा मीरा मात्र तिला काही समजत नाही असे दाखवते आणि ती म्हणते की तुम्हाला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला. पण तरी पण सत्या तिला खाणाखुणा करत असतो. तेव्हा मीरा सत्याला म्हणते की खाणाखुणा करू नका, तुमच्यामुळे मला ओरडा भेटेल. तेव्हा सत्या म्हणतो की तू हा ड्रेस घाल, म्हणजे हा ड्रेस खूप सुंदर आहे आणि ह्या ड्रेसमध्ये सगळे छान दिसतात. तेव्हा मीरा मात्र म्हणते की नाही, मी हा ड्रेस नाही घालणार, कारण का घरातले सगळेच आहेत, आई बाबा पण आहेत, मला त्यांच्यासमोर व्यवस्थित वाटणार नाही, मी आपली माझी साडीच घालते. ते बोलते आणि ती म्हणते की मला ड्रेस जमणार नाही घालायला. तरी पण सत्या बोलतो का मी तुला जीन्स वगैरे घालायला सांगत नाही आहे, मी फक्त तुला ड्रेस घालायला सांगत आहे आणि ड्रेस ही साडीची बहीण आहे असं तो म्हणतो. पण त्यावर मीरा ही त्याला नाही नाहीच म्हणत असते, बोलत असते की नाही मी घालणार नाही, मी साडीच घालणार. तरी पण सत्या हा तिला फोर्स करत असतो आणि घाल असा हट्ट धरत असतो. तेव्हा मीरा म्हणते का मी साडीच घालेन, साडीच माझ्यासाठी योग्य आहे, कारण घरातले सगळे आहेत आणि मला साडीमध्येच कम्फर्टेबल वाटतं. त्यानंतर मीरा सत्याला बोलते का तुम्हाला का मी हा ड्रेस घालायला पाहिजे. तेव्हा सत्या म्हणतो अगं हा ड्रेस खूप छान आहे आणि या ड्रेसमध्ये जर तू हा ड्रेस घातलास तर तू खूप सुंदर दिसशील. तेव्हा मीरा म्हणते की हां, हेच मला ऐकायचे होते आणि हे जर तुम्हाला बोलायचं होतं तर तुम्ही एवढा वेळ का लावला. एवढंसं बोलण्यासाठी किती टाईम लागतो, एवढंसं बोलला असतात तरी माझ्यासाठी पुरेसं होतं. असं बोलल्यानंतर सत्या मात्र तिच्याकडे आश्चर्याने बघत असतो. तेव्हा मीरा म्हणते की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तुम्हाला पाहिजे तर मी घालते, पण तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही माझ्या बॅगेमधून सगळे साड्या काढा आणि नवीन ड्रेस भरा, आणि म्हणजे मी तिकडे जाऊन सुद्धा ड्रेस घालेल, तुम्हाला आवडतं ह्यासाठी मी ड्रेस घालणार आहे. असे ती बोलते आणि निघून जाते. इकडे मात्र सत्याला खूप आनंद वाटत असतो. इकडे मात्र सगळेजण जायची तयारी करत असतात, म्हणजे बॅगा वगैरे सगळ्या बाहेर घेऊन जात असतात आणि गाडीमध्ये ठेवण्याची त्यांची तयारी चालली असते. आणि गाडीजवळ जाताच निरुपमा म्हणते की ही कोणाची गाडी आहे आणि ही का गाडी आणली आहे, दुसरी गाडी का आणली नाही. तेव्हा पंकज म्हणतो की आपल्या कॉलनीमधली ही एकच गाडी आहे, त्यामुळे तीच आणलेली आहे सत्याने. तेव्हा निरुपमा म्हणते की ही खटारी गाडी सत्यासारखीच खटारी आहे. तेव्हा सुधाकर म्हणतो तू जरा गप्प बस, जी आणली आहे त्याच्यामध्ये तू समाधानी मान. तेव्हा निरुपमा म्हणते की मला वाटलं खूप मोठी गाडी असेल, त्याच्यामध्ये आपण मस्त झोपून वगैरे जाऊ, आणि घरातल्या सगळ्यांना पण आश्चर्याचा धक्का बसतो की आई असं सगळं बोलत असते. तेव्हा निरुपमा बोलते मला वाटलं टी व्हीमध्ये दाखवणार तशी छान गाडी आणली असेल, पण सत्याने मात्र खटारी गाडी आणली. तेव्हा देविका म्हणते की हां, सगळ्या हाडांचा चुणचुणा होईल अशी ही गाडी आहे. तेव्हा सुधाकर म्हणतो ठीक आहे ना, आपण जाऊया ह्या गाडीमधून.
तेव्हा पंकज असं म्हणतो आईला, की "आई काय ही गाडी ही दुसरी तरी आणायची ना त्यांनी." तेव्हा निरुपमा म्हणते का "मी या गाडीत बसणार नाही, मी या गाडीतून प्रवास करणार नाही." त्याचवेळी देविका पण म्हणते की "हो आई, ह्यांना काही समजत नाही का? आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही दुसरी गाडी आणली असती." तेव्हा निरुपमा म्हणते "हो, आपण जायचंच नाही या गाडीमधून कारण का हा आपल्या हाडांचा चुराडा करेल." तेव्हा पंकज म्हणतो की "हां, पहिले तो बाहेर मारामारी करून दुसऱ्यांची हाडं मोडत होता, आता तो आपली हाडं मोडेल." आणि निरुपमा म्हणते "हां, त्या सत्याला तर अजिबात अक्कलच नाही आहे, त्याने अशी गाडी आणलेली आहे." त्यावर रिया ही सगळ्यांना म्हणते, की "अरे गप्प बसा, भांडू नका. भांडून आपल्याला काय मिळणार आहे?" त्यावर सगळे चर्चा करत असतात, की गाडी अशी तशी आहे. तिला गाडीवाले नावं ठेवत असतात. पण निरुपमा मात्र दुसरीकडे खुशसुद्धा असते, पण गाडीमुळे नाराज पण असते. आणि तेव्हा सत्या येतो आणि सत्या म्हणतो, "घ्या बसून." तेव्हा सगळे त्याला म्हणतात, "काय गाडी आणली आहेस?" आणि सुधाकर म्हणतो, "ठीक आहे, असू दे. जे काही आहे ते चांगलं आहे. आपण बसून घेऊ." आणि रिया आणि रवी मात्र सत्याला धीर देत असतात, की "तू राहू दे, रागावू नकोस. गाडी चांगली आहे." पण निरुपमा मात्र त्याला बोलतच असते, की "ही काय खटारा गाडी आणली आहेस? आमची हाडं मोडशील." तेव्हा सत्या म्हणतो, की "काय गाडी आणली आहे? जी भेटली ती गाडी मी घेऊन आलेलो आहे." त्याच्यानंतर देविका मात्र सत्याकडे रागाने बघत असते आणि ती गाडीवरून त्याच्यावर नाखुश असते. इथे निरुपमा मात्र नाखुश असते कारण तिला गाडी ही पटत नसते. तेव्हा सत्या म्हणतो, की "ज्याला गाडी आवडत नाही त्याने गाडीत बसू नका आणि ज्याला जर गाडी पटली नाही त्याने स्वतःची स्वतः जाऊन आणा." तेव्हा निरुपमा म्हणते, की "भेटली नाही म्हणजे तू शोधलीच नसशील म्हणून भेटली नसेल." तेव्हा रिया परत घरातल्यांना म्हणते, की "अरे भांडू नका, जरा शांत बसा." असले म्हटल्यानंतर सत्या म्हणतो, की "ज्याला यायचं आहे त्यांनी या, ज्याला जर यायचं नाही आहे त्यांनी नका येऊ. ज्याला असं वाटते यायचं आहे त्यांनी आपल्या बॅगा गाडीमध्ये ठेवून द्या, गाडीच्या डिकीमध्ये ठेवून द्या." असं तो म्हणतो. त्यावर निरुपमा मात्र विचार करत बसते, की आपण काय करावं? आणि निरुपमा म्हणते, की "मला जायचं तर आहे, पण मला या गाडीमध्ये बसायचं नाही आहे." आणि इकडे सुधाकर मात्र खूप खुश असतो कारण त्याला जायचं असतं. तो पटकन बॅग उचलतो, डिकीमध्ये टाकतो आणि गाडीत जाऊन बसतो. इकडे सत्या ओरडून बोलतो, की "अजून कोणाला यायचं असेल तर येऊ शकता कारण का आता आम्ही डिक्की बंद करत आहे." तेव्हा निरुपमा कंटाळून मात्र जाते. पण ती डिकीत बॅगा ठेवते आणि गाडीत बसायला जाते आणि त्याच्याबरोबरच पंकज आणि वेदिकासुद्धा जाते. तेव्हा सत्या आजीच्या पाया पडतो आणि आजीच्या पाया पडत असताना सुधाकर आणि निरुपमा हे बघत असतात आणि त्यांना पण आनंद होत असतो, की सत्या किती संस्कारी आहे आणि तो पडत आहे. तेव्हा त्याचं बघून ते दोघंसुद्धा तिथे पाया पडायला जातात आणि निरुपमा ही अर्धीच पाया पडत असते. तेव्हा सासूबाई म्हणतात तिच्या, की "अजून खाली वाग जरा, नीट नमस्कार कर." हे झाल्यानंतर आजी निरुपमा आणि सुधाकरला म्हणते, की "जा, नीट जा." आणि त्यांच्या पाठोपाठ रिया आणि रवीसुद्धा येतात आणि ते सुद्धा त्यांच्या पाया पडतात आणि नंतर पंकज आणि देविकासुद्धा पाया पडतात. तेव्हा आजी पंकज आणि देविकाला म्हणते, की "जा, मस्त एन्जॉय करा." असे बोलल्यानंतर सगळेजण जाऊन गाडीत बसतात आणि त्याच्याबरोबर सत्यासुद्धा गाडीत बसायला जातो. गाडीत बसता क्षणी तो मीराची वाट बघत असतो. तेव्हा मीरा येते. मीराने त्यांनी सांगितलेला ड्रेस घातला असतो आणि ती एकदम सुंदर दिसत असते आणि सत्या हा तिला बघतच राहिलेला असतो आणि ती इतकी सुंदर दिसत असते, की सत्याला काय करू असे सुचेनासे होते. पण मीरा मात्र थोडी अनकम्फर्टेबल असते कारण तिला ड्रेसमध्ये जमत नसतं आणि सत्या मात्र तिच्याकडे खूप प्रेमाने बघत असतो आणि तिने ड्रेस घातल्यामुळे तो खूप खुश झालेला असतो. त्याला ती खूप छान वाटत असते आणि त्याला ती ड्रेसमध्ये खूप आवडलेली असते. पण तो तिचाच विचार करत असतो आणि तो तिच्याकडेच प्रेमाने बघत असतो आणि जो गाडीत उभं राहून फक्त आणि फक्त तिचाच विचार करत असतो. मात्र इकडे मीरा ही खूप टेन्शनमध्ये आली असते, की मी कशी दिसत आहे आणि काय? त्यावरती तिथून पुढे येते आणि सत्या मात्र मीरालाच एकटक बघत असतो, की मीरा ही कशी करत आहे. मीराचं कसं दिसणं त्याला खूप आवडत असतं आणि तो तिच्याकडेच बघत असतो आणि मीरा इकडे येते आजीजवळ आणि आजीचे पाया पडते आणि आजीचा आशीर्वाद घेते. त्यावर आजी तिला म्हणते, की "तू एकदम छान दिसत आहेस, गोड दिसत आहेस. तू आता दिवस मस्त एन्जॉय कर." आणि इकडे सत्या मात्र तिच्याकडे खूप बघत असतो आणि मनातल्या मनात खूप खुश होत असतो आणि मीरा आजीला म्हणते, की "तुम्ही काळजी घ्या, आम्ही येतो लवकरच." असे बोलून ती गाडीत बसायला जाते. त्यानंतर सगळेजण आपापले सामान ठेवून झाल्यानंतर गाडीमध्ये बसून घेतात आणि त्याचबरोबर मीरा आणि सत्या हे पुढे बसून घेतात आणि त्याच्यानंतर आजी ही त्यांची जाण्याची वाट बघत असते आणि ते लोक जातात. तेव्हा सगळेजण आजीला बाय बोलत असतात आणि इकडे मात्र सगळेजण गाडीमध्ये खूप एन्जॉय करत असतात कारण का छान वातावरण असतं. मस्त सगळेजण गप्पा टप्पा मारत जात असतात.
आणि सर्व गाडीमध्ये गप्पा मारत असताना रिया म्हणते की अरे आपण ट्रिपला चाललो आहे ना, तर असे शांत एकदम बोरिंग झालं आहे, आपण काहीतरी छान युनिक असं फन करूया. तेव्हा रिया म्हणते सगळ्यांना की ठीक आहे आपण ना गाण्यांच्या भेंड्या खेळूया. आणि तेव्हा ती सगळ्यांना अक्कड बक्कड बंबे असं बोलायला लागते. तेव्हा रवी तिला म्हणतो की अगं तू हिंदीमध्ये काय बोलतेस, आपण मराठी आहोत, मराठीमध्ये घेऊया. त्याच्यानंतर रवी हा चालू होतो आणि निरुपमा मात्र खुश असते कारण तिला अशी सगळी गोष्ट आवडत असते. आणि पंकज पण थोडाफार आनंदी असतो. आणि त्याच्यानंतर हे लोक सगळेजण गाण्या म्हणायला लागतात. कोणी आईवरून गाणं म्हणतं, कोणी बाबांवरून गाणं म्हणतं, असे त्यांचे चालू असते. आणि सुधाकर मात्र इथे खूप एन्जॉय करत असतो कारण त्याला हा सगळा प्रकार आवडत असतो. आणि रवीसुद्धा छानपैकी गाणं म्हणत असतो आणि एन्जॉय करत असतो. तेव्हा सगळेजण पण त्याच्यासोबत गाणी म्हणायला लागतात आणि एन्जॉय करायला लागतात. कोणी टाळ्या वाजवतं, कोणी शिट्या वाजवतं, तर कोणी गाणी म्हणत असतं आणि कोणी हसत असतं. असे सगळे करत असतात. आणि निरुपमा तर इथे खूप खुश असते आणि निरुपमा मात्र लाजत असते. आणि इकडे रवी आणि रिया मात्र आईची टिंगल करत असतात, आईवरून गाणी गात असतात आणि बाबांवरून सुद्धा गाणी गात असतात आणि दोघांच्या प्रेमाबद्दल टिंगल करत असतात. आणि मीरा मात्र खूप खुश असते आणि हसत असते. आणि त्याच्याबरोबरच देविकासुद्धा खूप खुश असते. आणि इकडे रवी आणि रियाची मात्र वेगवेगळी मराठी हिंदी गाणी चालूच असतात, जेणेकरून सगळे हसतील आणि मजा करतील. आणि असे बोलून झाल्यानंतर ते लोक आईकडे बघत असतात आणि आई मात्र लाजत असते. त्याच्यानंतर देविकासुद्धा खूप खुश असते आणि घरातले सुद्धा नाचत असतात, गात असतात, टाळ्या वाजवत असतात. आणि पंकजसुद्धा इथे खुश असतो, आनंदाने तो टाळ्या वाजवत असतो कारण तो सुद्धा ट्रिप एन्जॉय करत असतो. आणि मीरा खूप मस्त आनंदात असते, छान ती हसत असते, गात असते. त्याच्यानंतर ते लोक मस्त गाडीने जात असतात, वातावरणसुद्धा छान असतं. आणि इकडे रिया मात्र गाणं गाता गाता थोडीशी नाचत असते. आणि त्यांच्याबरोबर सुधाकरसुद्धा प्रेमाने निरुपमासाठी गाणं म्हणतो आणि त्याच्यामध्ये तो निरुपमाची वाह करत असतो. आणि असे ऐकल्यानंतर निरुपमा मात्र लाजत असते. त्यानंतर पंकजवर गाण्याची वेळ येते. तेव्हा देविका पंकजला म्हणते की अरे तू गा ना, तर तो म्हणतो मी नाही. त्याच्यावर सत्या हा त्याच्यासाठी गाणं म्हणतो आणि सत्या जे गाणं म्हणतो त्यावर सगळेजण हसतात आणि पंकजची टिंगल करतात. आणि पंकज मात्र गाणी त्याला येतच नसल्यामुळे तो थोडा शांत असतो. आणि इकडे निरुपमा त्याला म्हणते की ए सत्या, असं कसं बोलून जमेल, तू हे चुकीचं बोलत आहेस, तू असं बोलू नको. तरी पण सत्या काय ऐकत नाही. सत्या हे गाणं म्हणतच असतो आणि पंकजची टिंगल करत असतो. आणि गाडीमध्ये जो तो प्रत्येकजण आपापली टिंगलच करत असतो. आणि त्याच्याबरोबर सुधाकरसुद्धा निरुपमाची टिंगल करत असतो आणि तिला खूप लाजायला येत असतं. आणि पंकज हे बघून खूप खुश होतो. मात्र पंकजवर डाईन आलेला असतं आणि त्याला गाणी म्हणायचं असतं हे तो विसरून जातो. तरी पण सगळेजण त्याला आठवण करून देतात. हे रिया परत चालू होते आणि ती गाणं म्हणायला लागते. आणि गाणं म्हणत असताना ती पण खूप खुश असते. निरुपमा तिच्याकडे बघत असते आणि म्हणत असते वा वा रिया, खूप छान. त्याच्यानंतर रिया ही बोलता बोलता सगळं गाणी बिणी बोलून झाल्यावरती तेव्हा रिया गाणं गात असताना अचानकपणे डाय येतं मीरावरती. आणि मीरा नंतर म्हणते की मला तर येत नाही गाणं म्हणायला. आणि पंकज तिला म्हणतो की नाही, तुला गायलाच पाहिजे. आणि देविका पण त्याच्याकडे आणि तिच्याकडे दोघांकडे बघत असते. तेव्हा पंकज म्हणतो की गायलाच तू पाहिजे, गायली नाहीस तर कसं होईल. त्याच्यानंतर सत्या म्हणतो की हां ठीक आहे, ती गाणं गाईल, नाही एवढं काय आहे त्याच्यामध्ये, गाईल. तेव्हा मीरा म्हणते की नाही, मला तर येतच नाही आहे गाणं, मी नाही म्हणणार गाणं. तेव्हा रिया आणि रवीसुद्धा तिला म्हणतात की तू बोल ना गाणं. त्याच्यानंतर ती तर बोलत नसते, त्यामुळे सत्या तिच्यासाठी गाणं म्हणतो. हे बघितल्यानंतर निरुपमा मात्र नाराज होते आणि तिला त्याच्याबद्दल काही आवड वाटत नसते. पण इकडे रिया आणि रवी मात्र खूप खुश असतात कारण का त्यांना मीरा वहिनी ही खूप आवडत असते. आणि मीरा आणि सत्या ह्यांच्यात दोघांमधली गोड आंबट गोड प्रेम कहाणी ही तिला आवडत असते. आणि मीरा ही सत्याकडे बघत असते कारण मीरासाठी सत्या गाणं म्हणत असतो छान मराठी, मस्त तो तिच्यासाठी गाणं म्हणत असतो. कारण का सत्याला ही मीराबद्दल चांगलं झालेलंच वाटत असतं, त्यामुळे तो तिच्यासाठी गाणं म्हणत असतो. आणि इकडे निरुपमा मात्र त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत असते आणि तिच्याबरोबरच देविकासुद्धा त्याच्याकडे बघत असते. देविकाला मात्र अजिबात आनंद होत नसतो की सत्या हा मीरासाठी असे करत असतो. त्याच्यानंतर ते लोक जात असतात. मस्त सुनसान रस्ता असतो आणि हळूहळू अंधार पडू लागला असतो, पण तरी ते लोक जात असतात. आणि
आणि त्यानंतर देविका म्हणते की आपण असे किती वेळ तेच तेच गाणी म्हणत बसणार आहोत, आपण आता काहीतरी वेगळं आणि युनिक असं काहीतरी करू. त्यावर सुधाकर म्हणतो की आपण काय वेगळं करणार, आपण तर गाडीत बसून चाललो आहोत. तेव्हा देविका म्हणते की नाही, आपण ना आता गाडीमध्ये ढिंच्याक अशी गाणी लावू आणि ती गाणी ऐकत बसू. ते ऐकल्यानंतर रिया आणि रवी म्हणतात हो ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर मागे रवी रियाला म्हणतो की थँक्यू, तू हा प्लॅन केलास त्यामुळे असं सगळं झालेलं आहे. आणि इकडे ते लोक मीराला गाणी लावायला सांगतात आणि इकडे मीरा गाणी लावत असते आणि पंकज पण उत्सुकतेने बघत असतो की नक्की गाणी कुठली लावत आहे. आणि रवी हा रियाला म्हणतो की थँक्यू, तुझ्यामुळे असं सगळं झालं आहे. तेव्हा रिया म्हणते की तुला आय लव्ह यू बोलायचे आहे का, तर तू स्पष्ट बोल ना. तेव्हा रवी म्हणतो की हो ते तर बोलायचंच आहे, पण मी तुला थँक्यू बोलत आहे कारण का तू तू असा प्लॅन केलास म्हणून आज सगळे आपण एवढे खुश आहोत आणि आपण इकडे आनंदित आहोत. तेव्हा मीरा ही गाणं लावायला जातच असते, पण तिच्या कानावर रवी आणि रियाचे बोलणे ऐकू लागतात की ते किती छानपणे बोलत आहे. आणि पंकज पण शांतपणे रवी आणि रियाचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा रवी आणि रिया म्हणत असतात की आता आपल्याला दुसरीसुद्धा प्लॅन करायची आहे, ती म्हणजे हनीमूनची. आणि त्यांना असं वाटत असतं की कोणी ऐकत नाही आहे, आपण खूप हळू बोलत आहोत आणि ते त्यांच्या हनीमूनबद्दल बोलत असतात. पण इकडे मात्र सुधाकरला आणि घरातल्या सगळ्यांनाच ऐकू येत असतं की ह्या दोघांमध्ये बोलणं काय चालू आहे. तेव्हा निरुपमा म्हणते की नाही नाही, आम्हाला काहीच ऐकायला आलेलं नाही आहे, आमचे कान बंद आहेत, तुम्ही तुमचं बोलणं चालू राहू द्या. असं बोलून सगळे हास्यविनोद करत असतात आणि खूप जोराजोरात हसत असतात. तेव्हा सत्या म्हणतो कंटिन्यू करा, आम्हाला काहीच ऐकायला येत नाही. तेव्हा रवी हा रियाला म्हणतो की तू जरा गप्प बस, तुला एवढ्या जोरात बोलायची गरज काय आहे आणि इथे बोलायची गरज काय आहे. तेव्हा सगळे घरातले त्यांचं बोलणं ऐकत असतात आणि निरुपमा मात्र खूप हसत असते. पण रवी रियावर ओरडत असतो. तेव्हा रिया म्हणते की मी कुठे जोरात बोलली, मी तर हळूच बोलली. तेव्हा मीरा म्हणते की नाही नाही, अजिबात जोरात बोलली नाही, सो आम्हाला अजिबात ऐकायला आली नाही. असं बोलल्यानंतर सत्या मात्र तिच्याकडे बघत असतो आणि हसत असतो. आणि रिया आणि रवी यांना खूप लाज वाटत असते की आपलं हे सगळं बोलणं घरातले सगळेजण ऐकत असतात. आणि तेव्हा सुधाकर पण म्हणत असते की अरे बोला रे, काही होत नाही, आम्हाला काहीच ऐकायला येत नाही. आणि मीरा मात्र त्यांच्याकडे बघून खूप हसत असते आणि त्यांच्यावर टिंगल करत असते. तेव्हा देविकासुद्धा मनातल्या मनात खूप खुश होत असते आणि त्यांची टिंगल करत असते. आणि इकडे रवी आणि रिया मात्र खूप लाजत असतात आणि त्यांना काय बोलू हे सुचेनाचे होते. आणि त्यानंतर ते खूप हसतात आणि खूप लाजत असतात. तेव्हा मीरा म्हणते की ठीक आहे, मी गाण्यांचा आवाज वाढवते, म्हणजेच तुम्ही जे बोलत आहात ते आमच्यापर्यंत येणार नाही आणि आम्हाला ऐकायला येणार नाही. तेव्हा रिया आणि रवी एकदम लाजतात आणि खूप खुश होत असतात. तेव्हा इकडे निरुपमा मात्र खूप जोराजोरात हसत असते आणि रवी आणि रिया एकमेकांच्याकडे बघत असतात आणि आनंदाने एन्जॉय करत असतात. आणि इकडे पंकज, देविका आणि रिया वगैरे फोटो काढत असतात. त्याचवेळी देविका ही मीराला म्हणते की अगं तू गाणी लाव ना, तू गाणी का अजून लावली नाहीस. त्यावर मीरा म्हणते की मी गाणी लावायचा प्रयत्न तर करत आहे, पण गाणी लागलीच जात नाही आहे. तेव्हा सुधाकर पण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतो आणि त्याच्याबरोबरच निरुपमासुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते की गाणी का लागत नाही आहेत. तेव्हाच देविका तिच्या मोबाईलमध्ये बघत असते आणि नेटवर्क आहे का नाही हे चेक करत आहे. त्याच्याबरोबर निरुपमासुद्धा इतरांकडे बघत असते की ते लोक सगळेजण मोबाईलमध्ये नेटवर्क चेक करत असतात. आणि इकडे मीरा मात्र आपल्या गाडीमधली म्युझिक सिस्टम ही चेक करत असते आणि गाणी लागतात का नाही हे चेक करत असते. तेव्हा सुधाकर सत्याला म्हणतो की अरे आपण बरोबर चाललो आहे ना. तेव्हा सत्या म्हणतो की हो, मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण बरोबर चालले आहे. तेव्हा मीरा पण विचार करत असते की रस्ता कुठे चालला आहे आणि कुठे नाही. आणि आजूबाजूला बघताच क्षणी आजूबाजूला एकदम सुमसान आणि भयावह रस्ता असतो. आणि त्याचवेळी देविका मोबाईलमध्ये चेक करते आणि म्हणते की इकडे तर आपल्याला कोणालाच नेटवर्क नसणार आहे आणि नाही आहे. त्यावर सत्या तरी पण रस्ता शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि मॅपवर दिलेल्याप्रमाणे तो रस्ता शोधत असतो आणि त्या रस्त्याच्या वाटेवर तो जात असतो. आणि चालत असताना पुढे जात असताना त्याला मध्येच रस्ता संपतो हे दिसते आणि तेव्हा तो गाडी थांबवतो. तेव्हा मीरा आणि घरातले सगळे त्याला म्हणतात की काय झालं, तुम्ही रस्ता का थांबवला. तेव्हा सत्या म्हणतो पुढे जाणार कशी, पुढे इथेच रस्ता संपला आहे तर मी पुढे कसा जाऊ. असे म्हटल्यानंतर निरुपमा पण खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते की पिक्चरमध्ये पण असंच घडतं की भर रस्त्यामध्ये आपली गाडी थांबते आणि नंतर एकदम अचानक गाणी वाजू लागतात की भीतीची खूप मोठ्याने गाणी वाजू लागतात. तेव्हा सगळ्यांना वाटते की मीराने गाणं लावलं आहे तर सगळेजण मीराला बोलत असतात की ती गाणी पहिले बंद कर. आणि इकडे देविका मात्र आपला स्वतःचा मोबाईल चेक करत असते की कोणाच्या मोबाईलमधनं तर
गाणी लागली नाही आहेत ना. पण मीरा मात्र स्वतःचा सुद्धा मोबाईल चेक करते आणि गाडीमधलं साऊंड सिस्टमसुद्धा चेक करत असते. आणि इकडे रवी आणि रिया ते सुद्धा घाबरलेले असतात. ते सुद्धा एकमेकांकडे बघत असतात आणि सुधाकर विचार करत असतो की काय चालू आहे, कुठून आवाज येत आहे. आणि पंकज ह्याची तर घाबरगुंडी उडालेली आहे. आणि इकडे निरुपमा आणि घरातले सगळेजण मीराकडे बघत असतात. त्यांना वाटतं का मीराने गाणी लावली आहेत. तेव्हा सगळेजण मीराला म्हणतात की ती गाणी पहिले बंद कर. आणि सत्यासुद्धा म्हणतो की गाणी बंद कर. तेव्हा सुधाकर मीराकडे आश्चर्याने आणि सत्याकडे आश्चर्याने बघत असतो. तेव्हा मीरा म्हणते का मी नाही गाणी लावली. पण निरुपमा इथे खूप घाबरलेली असते. ती मीरालाच दोष देत असते की मीरा तू मगासपासून गाणी लावली नाहीस आणि आत्ता गाणी लावली आहे. जेव्हा सांगते तेव्हा तू लावत नाहीस. तेव्हा मीरा म्हणते की मी गाणी लावलेली नाही. माझा फोन तर बंद झाला आहे आणि त्याला नेटवर्कसुद्धा नाही आहे. तेव्हा निरुपमा खूप घाबरते आणि निरुपमा म्हणते की मी पिक्चरमध्ये बघितलं आहे, असंच अनोळख्या ठिकाणी आपली गाडी बंद पडते आणि नंतर पांढरी साडी घालून भूत येतं आणि आपल्याला ते पकडतं. असे ऐकल्यावर सुधाकर म्हणतो तू जरा गप्प बस, घाबरायची काही गरज नाही. पण निरुपमा मात्र इथे खूप घाबरलेली असते आणि ती स्वतः पण घाबरत असते आणि इतरांना सुद्धा घाबरत असते. आणि तिच्याबरोबर मीरासुद्धा घाबरलेली असते आणि मीराला काय बोलू हे सुचेना असे होतं. पण सुधाकर सगळ्यांना धीर देत असतो की तुम्ही जरा गप्प बसा. पण निरुपमा मात्र खूप घाबरलेली असल्यामुळे ती वेगळंच काहीतरी बडबडत असते आणि तिने जे पिक्चरमध्ये बघितलं आहे ते तिच्याबरोबर खऱ्यामध्ये घडत आहे असे ती बोलत असते. आणि इकडे मीरा आजूबाजूला बघत असते आणि त्यांना खूप भीती वाटत असते. ते म्हणत असतात हे असं आपल्याबरोबर काय झालं, आपल्याबरोबर खरंच भूत दिसणार आहे का. आणि त्यांना समोर पांढरी